महाराष्ट्रातील पत्रकारांच्या समस्या आता थेट मुख्यमंत्री दरबारी सुटणार आहेत. लातूर जिल्ह्यातील उदगीर इथं पार पडलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या 44व्या राष्ट्रीय अधिवेशनात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी पत्रकारांना ही मोठी ग्वाही दिली आहे. उदगीरच्या या ऐतिहासिक अधिवेशनाचं उद्घाटन स्वागत अध्यक्ष शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते पार पडले. यावेळी त्यांनी स्पष्ट केले की पत्रकार संरक्षण कायद्याची कडक अंमलबजावणी आणि पत्रकारांच्या निवृत्ती वेतनाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी ते स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार आहेत. या व्यासपीठावर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनीही पत्रकारांच्या योगदानाचं कौतुक करत मंत्रिमंडळाच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिले. तर लोकमतचे संपादक राजेंद्र दर्डा यांनी वेगापेक्षा सत्यतेला प्राधान्य देण्याचं आवाहन पत्रकारांना केले. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त SM देशमुख यांनी पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी आणि अधिस्वीकृतीचे किचकट नियम शिथिल करण्याची मागणी लावून धरली. विशेष म्हणजे साताऱ्याचे पत्रकार हरीश पाटणे यांच्यासोबतच्या मैत्रीचा उल्लेख करताना शिवेंद्रराजेंनी पत्रकार आणि आमदार या नात्यांची वीण कशी घट्ट असते याचेही किस्से रंगवले. या अधिवेशनाला संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो पत्रकार उपस्थित होते, ज्यामुळे पत्रकारांच्या एकजुटीचं दर्शन घडलंय. या अधिवेशनामुळे आता पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी शासन स्तरावर हालचालींना वेग येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे. शिवशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे, सातारा. माझे सहकारी मित्र आणि सातारचे संपादक मान्य पाटणे आणि पत्रकार जरी असतात माझा पत्रकार आणि आमदारचं नातं वेगळं आहे आणि मित्रांचं आमचं नातं वेगळं आहे. आणि दोन्ही जे आम्ही मेंटेन करतो आम्ही दोन्ही नातं जे योग्य पद्धतीनं जपायचं काम करतो. म्हणजे आपल्याला सांगायला हरकत नाही. मित्र आहे म्हणून काय मला बातम्यातनं ठोकायचं सोडलं त्यावेळेला ठोकायचं पण आपल्याला केलं आणि परत आपल्या मित्राला मदत झाली म्हणून हातभार लावण्याचं काम केलं मला केलं. अशी आपली मैत्री आहे. आमची चांगली मैत्री आम्ही वर्ष जपली आणि पुढे सुद्धा आमची मैत्री चांगली चालू राहील. पाटील स्टेजवर उपस्थित आहे. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.